नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण 31 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता बेसिकली आपण पहिली अपडेट बघितली, ओके, तर आता ही मोठी बातमी म्हणता येईल, कारण की राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची म्हणजेच की 2000च्या आर्थिक सहाय्याची प्रतीक्षा करत आहेत. अनेक शेतकरी हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. जर आपण मागील हप्त्याची माहिती बघितली तर मित्रमंडळींनो, या योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च 2026 रोजी वितरित करण्यात आलेला होता. त्यावेळी सुमारे 84 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1768 कोटी जमा करण्यात आलेले होते. ओके, जर आपण 9वा हप्ता का इतका रखडला याच्याविषयी बोललो, ओके, तर आता इथे दिसून येते की नवीन अपडेट आलेली आहे की आता सामान्यतः या योजनेचे हप्ते जे आहेत ते मार्च आणि जुलै महिन्यात वितरित होणे अपेक्षित होते. मात्र आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे जे वितरण आहे ते अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी करणारा प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला असल्याचे सांगितले सुद्धा जात आहे. ओके, तसेच आता कर्जमाफीबाबत एक सरकारचा विचार आहे, तो म्हणजेच की आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकार महत्त्वाचा पर्याय विचाराधीन ठेवत आहे. ओके, आणि माहितीनुसार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून 1 वर्षासाठी वगळण्याचा प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. ओके, आता किती शेतकरी मंडळींवर याचा परिणाम होऊ शकतो, ओके, याविषयी बोलायचं झालं, ओके, तर आता जर हा प्रस्ताव सपोज मंजूर झाला तर सुमारे 56 लाख शेतकऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र यामागचे प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेला आर्थिक भार असल्याचे सांगितले जात आहे. ओके, तसेच एक महत्त्वाची सूचना आहे. ओके, इथे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी केलेली नाही आहे. तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय म्हणजेच की GR देखील जारी करण्यात आलेला नाही आहे. म्हणून सध्या ही जी माहिती आहे ती विचाराधीन प्रस्ताव म्हणूनच पाहावी. ओके, आता तसेच एक नवीन अपडेट आहे ती म्हणजेच की योजनेसाठी 1300 कोटी निधी उभारण्याची तयारी आहे. आता ही मोठी अपडेट म्हणता येईल, कारण की नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित हप्ते वितरित करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC ST विभागाच्या निधीतून सुमारे 1300 कोटी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि यामागचा जर आपण उद्देश पाहिला तर प्रलंबित हप्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे हाच आहे. ओके, आता विशेष म्हणजे की आता यापूर्वीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा सुमारे 750 कोटी SC ST निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी अशाच प्रकारे निधी उपलब्ध करण्याचा जो पर्याय आहे तो विचारात असल्याचे सांगितले जात आहे. ओके, आता जो हा निधी आहे तो उपलब्ध झाल्यानंतर होणार काय, तर सूत्रांच्या माहितीनुसार निधी उभारण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतरच प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाचा जो मार्ग आहे तो मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबतची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. ओके, तसेच आता एक शेवटची अपडेट महत्त्वाची ती म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी दरम्यान सुमारे 5 लाख महिला नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे. यामुळे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अयोग्य ठरवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ओके, तसेच सरकारी नियमांनुसार काही योजनांमध्ये एकाच वेळी दुहेरी आर्थिक लाभ घेण्यास परवानगी नसते. त्यामुळे पडताळणी दरम्यान संबंधित लाभार्थ्यांची जी नावे आहेत ती वगळण्यात आलेली आहेत. आणि एकूण वगळलेली नावे जर आपण बघितली तर पडताळणी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेतून सुमारे 92 लाख लाभार्थ्यांची जी नावे आहेत ती वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, शेतकरी बांधवांनो, ही जी माहिती आहे ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि नमो शेतकरी योजना, शेती आणि महाराष्ट्रातील सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.